नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान, जो नुकताच एका गंभीर अपघातानंतर मुंबईतील बांद्र्यातील लीलावती रुग्णालयात दाखल झाला होता, त्याच्या तब्येत आता सुधारत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सैफ यांना मधून बाहेर हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. सैफला आता फक्त आरामाची गरज आहे. मी आणि लीना जैन प्लास्टिक सर्जन आणि कार्डिओलॉजिस्ट आणि अनेस्थेटिस्ट निशा गांधी मॅडम आणि त्यांची टीम मिळून आणि माझे दोन कलीग डॉक्टर कुशल आणि डॉक्टर मयूर या सर्वांनी मिळून आम्ही त्यांचं काल सकाळी पहाटे ऑपरेशन केलेलं होतं. त्यांना ऑपरेशन नंतर ICU मध्ये शिफ्ट केलेलं. आज सकाळी अपडेट देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. तर त्यांची तब्येत एकदम छान आहे. त्यांना आज मी चालवलं, तर काही प्रॉब्लेम नाही चालण्यासाठी. फक्त पाठीमध्ये खोल जखम असल्यामुळे इन्फेक्शनचे चान्स असून पाणी तिथून पाठीतलं जे पाणी येत होतं ते रिपेअर केल्यामुळे त्यांना बेड रेस्ट सांगितलेली आहे. म्हणून आम्ही त्यांना ICU मधून आज स्पेशल रूममध्ये शिफ्ट करत आहोत. ते आउट ऑफ डेंजर आहेत पण आणि स्टेबल पण आहे. And he is very happy and he is very good and recovery is very satisfying. एक चीज जो बहुत जरूरी है बताना, सैफ अली साहब का जब हॉस्पिटल आए थे तो मैं वो डॉक्टर था जो उनको फर्स्ट आवर में मिला हूँ. पूरा उनका उसमें ब्लड था, बट ही वॉकड इन लाइक अ लायन एंड ओनली विथ हिज स्मॉल चाइल्ड, दैट इज 6-7 साल का उनका जो लड़का है, तैमूर है शायद उसका नाम, हाँ, उसके साथ वो वॉक इन किए हैं विथ सो मच ऑफ दिस. ही इज अ रियल हीरो दैट वे. फिल्मों में हीरोगिरी करना वो सब ठीक है, बट ये घर में आपके ऊपर कोई अटैक हो रहा है एंड आप एज अ हीरो यू हैव एक्चुअली एक्टेड एंड यू हैव कम आउट विथ सच अ थिंग. ही इज डूइंग प्रेजेंटली वेरी वेल. हिज पैरामीटर्स हैव इम्प्रूव्ड. ही इज बीइंग शिफ्टेड फ्रॉम ICU टू a special room for him. Today we will be keeping visitors in check because we want him to take rest. Rest details can be shared by Dr. Dange. मिलीमीटर से बच गया. जहां तक नाइफ पहुंचा है उससे 2 मिलीमीटर और जाने से स्पाइनल कॉर्ड में इंजरी हो सकता था, which is he is very fortunate. It's a very deep wound, but वो जस्ट स्पाइन कॉर्ड से थोड़ा बच गया. तो उनकी एक अच्छी वो है. और मैंने जैसा आपको बताया बहुत बोल्डली बिहेव किए हैं. वो खुद इतना इंजुरीज के साथ छोटे बच्चे के साथ अपना हॉस्पिटल में खुद वॉक इन आए हैं. वो ऑटो में आए थे क्या? मतलब हमने तो अंदर उनको वॉक इन आते देखा. ही डिड नॉट इवन टेक द स्ट्रेचर. ही हैज कम वॉक्ड इन द हॉस्पिटल. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.